तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। तापी पाटबंधारे महामंडळाकडून अनुदानाचा विलंब, शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम। जळगाव जिल्ह्यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या विविध सिंचन प्रकल्पांमुळे जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना आजही अनुदानाची प्रतीक्षा आहे। शासनाच्या नियमांनुसार भरपाई आणि पुनर्वसनासाठी निधी देण्याची तरतूद असली तरी अनेक लाभार्थ्यांना अद्याप एकही रुपया मिळालेला नाही। परिणामी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे। सन 2006 पासून ते 2023 पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन सिंचन प्रकल्पांसाठी दिली। विश्वेश्वरैया सिंचन प्रकल्पांतर्गत अनेक गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या असून त्या बदल्यात नुकसान भरपाईसह पुनर्वसन अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय होता। मात्र प्रत्यक्षात निधी वितरणाची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे। शासनाची अनुदान योजना कागदावरच। तापी पाटबंधारे महामंडळाने दिनांक 12 मार्च 2008 रोजी पत्रक क्र. 3014 नुसार अनुदान वितरणासंदर्भात स्पष्ट सूचना केल्या होत्या। त्यानंतरही आजवर संबंधित लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही। जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त बैठकीत या विषयावर चर्चा झाली असली तरी निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून सातत्याने पाठपुरावा केला आहे। मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अर्जांची फाईल विविध कार्यालयात अडकून राहिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत चालला असून शासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। अहवालानुसार एकूण 5.43 कोटींची रक्कम प्रकल्पग्रस्तांना वितरित होणे अपेक्षित आहे। मात्र आर्थिक मंजुरी मिळाल्याने निधी अडवला गेला आहे। परिणामी अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून काही जणांना शेती सुरू ठेवणेही कठीण झाले आहे। शेतकरी संघटनांचा इशारा। या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी संघटनांनी शासनाला इशारा दिला आहे की निधी वितरणाची प्रक्रिया तत्काळ सुरू झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल। शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून त्यांच्या पुनर्वसन आणि उपजीविकेशी निगडीत आहे। शासनाने वेळेवर निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे। तापी पाटबंधारे विकास महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन दिले आहे। मात्र शेतकरी वर्गाला या आश्वासनांची पूर्तता केव्हा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शासनाच्या धोरणांमुळे आणि निधी वाटपातील विलंबामुळे जळगाव परिसरातील शेकडो प्रकल्पग्रस्त अजूनही त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित आहेत। तापी प्रकल्पाने ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली त्यांनाच आता पाणी आणि निधी दोन्हीची प्रतीक्षा करावी लागत आहे। हा त्यांच्या वेदनेचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा कटू वास्तव आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती।